यंदा अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात सर्वत्र मान्सून जो आहे तो उशिरा दाखल झाला। जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला सर्वत्र मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झाली होती। मात्र मागील गेल्या काही दिवसापासून पाहिलं तर पूर्णपणे या पावसाने उघडीप दिलेली आहे। अनेक ठिकाणी पाऊस गायब झालेला आहे। इथून पुढची मान्सूनची वाटचाल कशी असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हवामान शास्त्रज्ञ सानप सर आहेत। सानप सर, गेल्या काही दिवसात पाहिलं 5-6 दिवसापासून पाऊस जो आहे तो पूर्णपणे गायब झालेला दिसतोय। इथून पुढची आता मान्सूनची वाटचाल कशी असेल? येणारे 4 ते 5 दिवस तरी महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची किंवा मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडू शकतो, तो सुद्धा सर्वदूर असण्याचे चान्सेस नाही आहेत। आपण पाहिलं तर गेल्या काही दिवस जेव्हा पाऊस पडत नव्हता तेव्हा स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा हवामान विभाग असेल यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की जोपर्यंत पूर्णपणे पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका। मात्र जुलै महिन्यात जो पाऊस झाला सुरुवातीला, त्यानंतर अनेकांनी पेरणी करायला सुरुवात केलेली आहे। अनेकांच्या भात लावण्या सुद्धा सुरू आहेत। शेतकऱ्यांवर याचा काय परिणाम होईल का? शेतकऱ्यांसाठी काय सल्ला असणार आहे तुमचा? शेतकऱ्यांना आपण ॲक्च्युली शेतीसाठी आपण वॉर्निंग्स किंवा त्या प्रकारचा सल्ला डायरेक्टली आपण देत नाही। पाऊस कधी पडेल याविषयी माहिती देतो। तर येणाऱ्या 5 ते 7 दिवसांमध्ये तरी जसं मी सांगितलं की सर्वदूर आणि मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे। परंतु भारतीय हवामान विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र आणि इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांच्याशी आमचा MOU आहे आणि त्यानुसार मेघदूत नावाचा ॲप भारतीय हवामान विभागाचा आहे, ज्यामध्ये हवामान विषयक सल्ला आपल्याकडनं दिला जातो आणि त्याचबरोबर कृषी विभागाकडनं कृषीविषयक सल्ला दिला जातो आणि जिल्ह्यानिहाय ही माहिती मेघदूत ॲपवर अवेलेबल आहे। तर आपण तिथून ती बघू शकता आणि शेतीविषयीच्या नियोजन किंवा राहिलेली पेरणीविषयी माहिती तुम्हाला कृषी विभागाकडूनच मिळेल। भारतीय हवामान विभाग पेरणीविषयी किंवा शेतीविषयी डायरेक्ट माहिती देत नाही। आपण पाहिलं तर अल निनोमुळे जरी पाऊस उशिरा दाखल झाला असला तरी अनेक भागात अतिवृष्टी पाहायला मिळालेली होती। जवळपास सरासरी आहे, म्हणजे धरणं जी आहेत ती बऱ्यापैकी आता भरलेली आहेत। येणारा पाऊस सुद्धा असाच अतिवृष्टीचा असेल का? काही त्यात वेगळं पाहायला मिळेल? एल निनोमध्ये जास्त म्हणजे खूपच असं जनरली म्हटलं जातं की एल निनो आहे त्यामुळे पाऊस जास्त पडला, एल निनो असून सुद्धा जास्त पडला तर एल निनोचा इम्पॅक्टच नाही आहे असं नाही आहे। तर एल निनोमध्ये सुद्धा पाऊस पडतो आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते समप्रमाणात नसतं। काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो, काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडतो। तर यानंतर असे एपिसोड पाहायला मिळतील का? तर येणाऱ्या 5 ते 7 दिवसामध्ये अशी काही कंडिशन नाही आहे आणि आता नंतर परत पुढे जाऊन जर काही परिस्थिती निर्माण झाली किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि मान्सूनचे वारे जर परत सक्रिय होण्याचे चान्सेस असतील तर तसं भारतीय हवामान विभागाकडनं सांगितलं जाईल। तर हे होते हवामान शास्त्रज्ञ SD सानप सर। त्यांनी येणारा मान्सून कसा आहे याबद्दल आपल्याला माहिती दिली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।